नमस्कार मित्रांनो. तर 19 ऑगस्ट बुधवारच्या दिवशी आपल्याला असं बघायला मिळतं आहे की स्वानंदी मल्लिकाने सांगितलेला सगळा नागपंचमीचा स्वयंपाक तयार करते आणि ती 2 मिनिटासाठी बाहेर जाते. मल्लिका तेवढ्यात आतमध्ये येते आणि स्वानंदीने पुरणाचे दिंडे कुठे ठेवलेत ते शोधायला लागते. स्वानंदी तिथे येते. स्वानंदी विचारते, काय झाले काकू, काही हवं आहे का? मल्लिका स्वानंदीला बघते आणि खूप घाबरते. स्वानंदी विचारते, काय झालं काय? अहो, मी फक्त इथे मदत करायला आले. तुम्ही काहीतरी शोधत होतात ना, म्हणून म्हटलं विचारावं काय शोधताय. मल्लिका म्हणते, तू काय बरळते कळतंय का? आणि तू इथे कशाला आली आहेस? स्वानंदी म्हणते, तुम्ही असं समजा की या घरातला तुमचा खेळ आता मी उधळून टाकायला आले, कळलं? स्वानंदीच्या बोलण्यामुळे मल्लिका घाबरते. आता स्वानंदी तर बोलली आहे, पण मल्लिकाचा खेळ ती कसा उद्ध्वस्त करते ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. तर ह्या सगळ्याची सुरुवात अशी होते की समर स्वानंदी एकमेकांचे मिठीत असतात. ते आपली डिनर डेट एन्जॉय करत असतात आणि मल्लिका, अंशुमन, आजी, सुष्मिता ते सगळे घराबाहेर येतात. अंधार असतो म्हणून मल्लिकाची चिडचिड होते. आजी तिला बागेत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात, पण मल्लिकाला लवकरात लवकर आत जायचं असतं. मल्लिकाकडे चावी असते. मल्लिका दरवाजा उघडते आणि आतमध्ये जाते. सगळे आतमध्ये येतात आणि समोरचं दृश्य बघून त्यांना एकदम धक्का बसतो. स्वानंदी, समर एकमेकांच्या मिठीत असतात आणि डेकोरेशन केलेलं असतं. स्वानंदी म्हणते, थँक्यू राजवाडे, आजचा दिवस एवढा स्पेशल बनवण्यासाठी. मल्लिका, अंशुमन यांचा जळफळाट व्हायला लागतो. मल्लिका समर, स्वानंदी यांना आवाज देते. ते दोघंही आपले डोळे उघडतात आणि समोर सगळ्यांना बघतात. समर, स्वानंदी लाजतात आणि एकमेकांपासून जरा लांब होतात. मल्लिका म्हणते, समर, अरे पार्टी होती का? आम्हाला सांगायचं, आम्ही आलो असतो. आजी म्हणतात, नाही हा, पार्टी वगैरे काही नव्हती. डिनर डेट होती दोघांची आणि आजचा स्वयंपाकसुद्धा समरनेच केला आहे. मल्लिका म्हणते, वा, तू केला स्वयंपाक? आता तर आम्हाला खायलाच हवं. आणि समर, तू आम्हाला सांगायचं होतं ना, आम्ही गेलोच नसतो, आम्ही पण थांबलो असतो ना इथे. आजी म्हणतात, अगं मल्लिका, आपण कशाला तडमडायचं या दोघांमध्ये? मल्लिका म्हणते, अहो आई, आपण एकत्र कुटुंब आहोत ना, एकत्र असलं की मज्जा येते. आणि हे काय हो दोघंजणं, हे काय डिनर डेट एन्जॉय करणार आहेत? यांचं वय तरी राहिलं आहे का? समर भडकतो. समर म्हणतो, काकू, वयाने नाही, मनाने माणूस तरुण असायला हवा आणि आम्ही दोघंही मनाने तरुण आहोत. मल्लिका म्हणते, हो हो माहिती आहे, जाऊ दे, चला चला जेवून घेऊ आपण. स्वानंदी म्हणते, मी वाढू का, गरम करू का जेवण? आजी म्हणतात, स्वानंदी, तू कशाला गरम करते, आणि आम्ही जेवून आलोय. मल्लिकाला तरी पण भूक लागली ना तर स्वतःचं स्वतः गरम करून घेईल. सुष्मिता स्वानंदीचं कौतुक करते, स्वानंदीच्या ड्रेसचं कौतुक करते. अंशुमनलाही अजिबात आवडत नाही. तो सुष्मिताला आपल्या रूममध्ये घेऊन जातो. मल्लिका त्या दोघांकडे रागाने बघत असते. आजी म्हणतात, मल्लिका, जा झोपायला. मल्लिका चिडचिड करत, तनतन करत तिथून निघून जाते. समोर विचारतो, आजी, कुठे होतात तुम्ही सगळेजणं? आजी म्हणतात, अधीराकडे गेलो होतो तिला भेटायला. समोर विचारतो, काय झाले, पुन्हा भांडणं झाली का? आजी म्हणतात, नाही रे, अरे आम्ही खूप दिवसांपासून भेटलो नव्हतो ना, म्हणून भेटायला गेलो होतो आणि तिथे छान स्वयंपाक झाला, आईस्क्रीम वगैरे खाल्लं, सगळं छान चालू आहे. आजी समरला चिडवतात. समर लाजत असतो. तर इथे मल्लिका, अंशुमन आपल्या रूममध्ये येतात. मल्लिकाची चिडचिड चालू असते. मल्लिका म्हणते, ते दोघं इथे डिनर डेट एन्जॉय करत होते का? आणि त्यांची डेट होती म्हणून आपल्याला पिटाळून लावलं? आणि ती अधीरा कधीही माझ्या हातचं काहीही खात नाही आणि यावेळेस हट्ट धरला होता, तुझ्याच हातचं पाहिजे. आणि काय त्या घरचे, ते रोहन आणि त्याचे बाबा विचित्र वागत होते आणि ती अधीरा त्यांना सामील झाली होती. त्यानं सगळ्यांना धडा शिकवला पाहिजे. मल्लिका, अंशुमन यांची चिडचिड चालू असते आणि तेवढ्यात तिथे सुष्मिता येते. सुष्मिता एक रील दाखवते आणि मल्लिकाला म्हणते, मला हे रील करायचे, उद्या नागपंचमी आहे ना त्यासाठी. मल्लिका म्हणते, उद्या नागपंचमी आहे? मल्लिका खूप खुश होऊन जाते आणि ती मनात म्हणते, स्वानंदी, आता बघ मी काय काय करते ते. तर इथे समर, स्वानंदी आपल्या रूममध्ये असतात. दोघंही डिनर डेटबद्दल बोलत असतात, गप्पा मारत असतात आणि तेवढ्यात तिथे मल्लिका येते.
मल्लिका म्हणते, सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केलं, पण मला तुम्हाला आठवण करून द्यायची होती. उद्या नागपंचमी आहे. उद्या 111 पुरणाचे दिंडे बनवायचे आहेत आणि व्यवस्थित स्वयंपाक बनवायचा आहे, नैवेद्याचा तो पण. स्वानंदी, तुला हे सगळं माहिती नसेल म्हणून मी इथे सांगायला आले. आणि हो, नागपंचमी म्हणजे माहिती आहे ना, चिरायचं नाही, तळायचं नाही, सगळं उकडीचं असतं आपल्या इथे. तुला आठवण करून द्यायला आले. समर म्हणतो, आपण आहोत ना, आपण मदत करू, मी मदत करेन. मल्लिका म्हणते, नाही, उद्या नाही करायचं हे सगळं. उद्या पहाटे पहाटे होण्याच्या आत हा सगळा स्वयंपाक झाला पाहिजे. म्हणजे रात्रभर स्वयंपाक करायचा आणि पहाटे सगळा रेडी पाहिजे. समर म्हणतो, रात्रभर? रात्रभर स्टाफला काम करावं लागेल. मल्लिका म्हणते, स्टाफ नाही हां, स्वानंदीने सगळ्या स्वतःच्या हाताने बनवायचं. स्वानंदी या घरची मोठी सून आहे. समर, तुझी आईसुद्धा हे सगळं करायची, आठवतंय ना? आणि हे बघ, स्टाफने सगळं केलं तर स्टाफला पुण्य मिळेल. आणि स्वानंदी या घरची सून आहे. मला वाटलं तिला पुण्य मिळावं म्हणून मी हे बोलते. समर म्हणतो, पण स्वानंदी एकट्याने सगळं करणार, त्यापेक्षा आपण एक काम करू ना, आपण सगळे मिळून करू. मल्लिका म्हणते, समर, अरे ही प्रथा आहे, मोठ्या सुनेने हे सगळं करायचं आणि हिच्यावरती एकटीवरती जबाबदारी काही मी टाकत नाही. सुष्मिता आहे ना, तिला पूजेची जबाबदारी देते. बस ती पूजा करेल आणि नैवेद्याचं सगळं स्वानंदी बघेल. स्वानंदी, करशील ना? स्वानंदी म्हणते, हो करीन मी. मल्लिका म्हणते, अगं हो म्हणतीयेस, पण नेहमीसारखा पट्टापट होणारा स्वयंपाक नाही आहे. चिरायचं नाही, तळायचं नाही, कळतंय का? समरला हे काही पटत नसतं आणि तेवढ्यात तिथे आजी येतात. आजी म्हणतात, मल्लिका, एवढ्या रात्री तू इथे काय करतीस? मल्लिका म्हणते, आई, अहो नागपंचमी आहे ना उद्या, स्वानंदीला नैवेद्याची आठवण करून द्यायला आले होते. आणि आपल्या इथे काय असतो नैवेद्य तुम्हाला माहिती आहे ना, रात्रभर स्वयंपाक करायचा आणि सकाळी सकाळी तयार झाला पाहिजे. चिरायचं नाही, तळायचं नाही, म्हणून हे सांगायला आले होते मी. स्वानंदी, तुला काही प्रॉब्लेम नाही ना? आजी म्हणतात, स्वानंदी, सगळा स्वयंपाक नाही करायचा, नैवेद्यापुरता थोडासा कर आणि बाकी नेहमीसारखा कर. मल्लिका म्हणते, आई, अहो असं सगळं केलं तर कोप होईल ना देवाचा आणि स्वानंदीचे प्रॉब्लेम वाढतील. आजी म्हणतात, काहीच गरज नाही आहे. मल्लिका प्रथा प्रथा म्हणून नाचत असते. स्वानंदी म्हणते, काही नाही हरकत, मी आहे ना, मी करेन. मल्लिका स्वानंदीचं वरवर कौतुक करते आणि तिथून निघून जाते. तर इथे सुष्मिता रील बनवत असते. अंशुमनला ते अजिबात आवडत नाही. अंशुमन सुष्मिताला हाताला धरून बाहेर काढतो. तेवढ्यात तिथे मल्लिका येते. मल्लिका खूप खुश असते. मल्लिका म्हणते, आता मस्त मजा येणार आहे. त्या स्वानंदीने आपल्याला गुंडाळून डेट साजरा केली ना, त्याची शिक्षा तिला आता मिळणार. नैवेद्याचा सगळा स्वयंपाक तिला करायला लावलाय, आत्ता मजा येणार. तर इथे स्वानंदी, समर दोघंही नैवेद्याची तयारी करत असतात. समर स्वानंदीला मदत करत असतो. दोघांच्या छान गप्पा चालू असतात, हसणं वगैरे चालू असतं आणि रोमॅन्टिक पद्धतीने ते सगळा स्वयंपाक करत असतात. सुष्मिता, मल्लिका लांबून बघत असतात. सुष्मिता म्हणते, किती छान दिसतं ना यांची जोडी. मल्लिका म्हणते, सुष्मिता, तुला काही वाटतच नाही का? अगं किती भोळी आहेस तू. या स्वानंदीने तुझ्या गृहप्रवेशाच्या वेळेस काय काय केलं तुला माहिती आहे ना? तुझ्या थोबाडीत मारली. तुझ्या लग्नाचं रिसेप्शन होतं त्यावेळेस ते स्पॉईल केलं होतं. अगं घरातले सगळे हक्क तुला मिळाले होते, पण तिने सगळे काढून घेतले. यांनी या स्वानंदीला धडा शिकवायला नको का? सुष्मिता म्हणते, पण मला ते सगळं नाही येत. मल्लिका म्हणते, मी आहे ना, मी तुला शिकवते. मल्लिका सुष्मिताला काय करायचं ते सांगते. सुष्मिता मल्लिकाने सांगितल्याप्रमाणे करायला जाते. तर इथे समर, स्वानंदी यांचा अर्धा नैवेद्य झालेला असतो. स्वानंदीला खूप झोप येत असते. समर तिच्यासाठी चहा बनवतो आणि दोघंही 2 मिनिटासाठी चहा घेण्यासाठी बाहेर जातात. तेवढ्यात मल्लिका आतमध्ये येते. मल्लिका म्हणते, अच्छा तुम्ही एवढं केलं आहेत का? आता बघा मी काय काय करते. मल्लिका तो स्वयंपाक बिघडवणार असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.